आता बघू शकता 2 वाजायला आलेत, 4 वाजायला आलेत आणि आम्ही सगळे चाललोय ताईला सोडायला. आणि मी आज अजून आंघोळ नाही केली. 3 वाजता उठलोय आणि रात्री 5 वाजता आम्ही मॅगी वगैरे खाल्ली आणि झोपलोय आणि आता चाललोय परत कल्याण ताईला सोडायला. ताई आणि दाजी जाणार आहेत. तर काय आता आम्ही निघालोय ताईला सोडायला आणि काल रात्री आम्ही 5 वाजता आलो घरी, म्हणजे 4ला आलो घरी आणि घरी येऊन मॅगी वगैरे केली आणि मग खाऊन झोपलोय. कारण की भूक लागलेली. त्या ताईसोबत बाहेर टाइमपास खायला गेलेलो, तेवढंच खाल्लं, बाकी काही खाल्लं नाहीये. तुझं दादाचं मॅचिंग झालंय. गावाला जेवण जातं, गावाला ना साधी वांग्याची भाजी दिसते ना, लई जेवतो मला देतो. जे इथे महिनाभरात वजन वाढेल ना तेवढं गावात आठवडा. एवढं पण आहे हो ताई एवढी आहे की कॅमेराच्या खालनं चालली ती. भारी दिसतोय. फोटो उघडा की काका मामा चावी घालव दारात. पुढं कुठं आहे सीट? काय ती लॉक झाली ना, गाली झालं, शिटी मारली त्यांनी. दिसत पण नाही रे याच्यात. आंधळ बिंदळ आई तुझा देवला. धुतली आहे तिला, धुतली आहे, पांढरी होती, दुसरा कलर मारलाय. काहीतरी गेली आता. संध्याकाळी काका मामा काकी सगळे जाणार आहेत परत कल्याणला यायचं आम्हाला सोडायला. तर गाईस तुम्हाला सांगतो, हे आमचे काका मामा गावातले, आमच्या मुंगशी गावातले एकुलते एक असे माणूस आहेत, व्यक्ती आहेत जे मनाने साफ आहेत. टोमना नाही, काय नाही, मारतात कधी कधी पण आम्हाला एवढं मारत नाहीत. आमच्यावर असे पैसा जीव धुळून टाकतात. वैरागला गेलो, चला तुम्ही 4 जण आहे, आपण 4 जण आहे, नाही जा सकते. चलो नको म्हणतो ना. वैरागला गेलो तर मस्तानी, परत वडापाव लय खर्च करतात मोफत. आता पण इथं कसं, आता आलेत म्हणून खर्च नाही करत, नाहीतर गावाला असं तर बाबा विचारायची सोय नाही, है का नाही. एवढा बिझी आहे की मला बसायला वेळ भेटत नाहीये. आता स्टेशनवरून आलो, गाडी काढली, लगेच लोढा. मावशीला गणपती विसर्जन आहे, मग त्यासाठी आम्ही त्यामुळे आता मावशीच्या घरी गणपती विसर्जन करायला चाललोय. परत तिकडनं परत कल्याणला जायचंय, काकीला सोडायला. काकीला सोडायला आणि मग घरी झोपणार येऊन. सांगतील ना त्यांनी एवढं 5 बॉक्स निवडला.
आम्हाला वास येतो रे. याचा ना वासाला सेम आहे. आज विसर्जन आहे गणपतीचं. सबस्क्राईब किया क्या? विसर्जनाला खूप चविष्ट होते. तू मोदक खायलाच आलाय. पाणी कुठून येत होतं? पाणी कुठून येत होतं? कुठून येत होतं मला माहित. मागणच जाऊ दे. गाईस आम्ही आलोय आता कल्याण स्टेशनला आणि 21 मिनिटाच्या आत आम्ही दोघं लोढा एक्सपिरिया मॉल पासून ते कल्याण स्टेशनला पोहोचलो. 21 मिनिटात. तेही कुठं कुठं आम्हाला ट्रॅफिक भेटली म्हणून. नाहीतर आज ही लोकांनी आम्हाला घरनं फोन निघाल्यावर फोन केला की आम्ही स्टेशनला डोंबिवली स्टेशनला पोहोचलो, लवकर या. विचार करा, ते अजून कल्याणला नाही पोहोचले पण आम्ही पोचलो इथं. स्पीड पॉवर. तर गाईज फायनली ट्रेन येणार आहे आणि आज काकी पण चालली आहे. कल्पना आहे की काकी आणि काका मामा सगळे जाणार आहेत. तर आता आलो आहे आम्ही सोयाचाप खायला आणि इकडं सोयाचाप ना जाम भारी लागतं. स्पेशली तंदुरी सोयाचाप एक नंबर. तर आता खातो खायला. तर गाईज सध्या आता आम्ही आलो आहे सोयाचाप खायला, मी आणि दादा. दादा वैतागला आहे कारण की उशीर होतो आहे, त्याला भूक लागली. आता सोयाचाप खाऊन घरी जायचं आहे. आणि काल प्राचीताई गेली, आज राणीताई गेली, आता अर्चना गेली. आता 2 दिवसांनी हा पण जाणार आहे. आता सगळे जायला लागलेत. हा तसा परत येणार आहे. 6 दिवस सोयाचाप. आणि दादा पहिल्यांदा सोयाचाप खातोय कारण की तिकडे जम्मू बिमूला इतर भेटत नाही. आता आम्ही खाऊन वगैरे सगळं निघालोय. आता पाऊस यायला लागलाय. छत्रीवर मोदी आहे ना. कसे घाई घाई करतात. निघत नाही रेनकोट निघत नाही. आता घरी आणि ह्याला बराबर घरापाशी ह्याला पाऊस पडायला लागला. फायनली घरी आलोय. समोर नाही ना. समोर कुठं जाऊ एवढे. एक ते अजून काय घ्यायचं? काय काय ठेवले काय पण. नवीन कॅट आहे काजू. काका नवीन कॅट घेतला. गाईस फायनली मी घरी आलेलो आहे आणि 12 वाजलेत. आणि मला माहिती आहे की 2-3 दिवसापासून व्लॉग्स एकदम उशिरा येतात. म्हणजे आजचा व्लॉग पण मी किती 3 का 3:30 वाजता मी अपलोड केला आहे. कारण की आता माझी म्हणजे असं होतं ना की मी आज सकाळपासून सांगतो लिटरली घरात मी फक्त सकाळी 11 वाजेपर्यंत होतो. त्याच्यानंतरपासून मी जो बाहेर फिरतीवर आहे ते मला घरात येतच येत नाही आहे. म्हणजे मी कुठं ना कुठं बाहेरच आहे. सकाळी पण काकांना घेऊन तिकडं गेलो, तिकडनं घरी आलो, जेवलो, जेवून परत ताईला सोडायला गेलो, ताईला सोडून डायरेक्ट मावशीकडे गेलो, मावशीकडनं परत कल्याणला गेलो, कल्याणवरनं आत्ता घरी आलो आहे. आजीच्या ते बसलो आणि आत्ता घरी आलो आहे. तर कुठं जाता वगैरे येत नाही आहे. म्हणजे कामाच्याच ह्याच्यात राहावं लागतं आहे. आणि वरनं रील एडिट करावे लागतात, परत व्लॉग एडिट करावे लागतात. ही रील नाही बनवली, ती रील नाही बनवली, ही बनव ती बनव. म्हणजे एकदम हे होतं आहे, हेवी होत चाललं आहे. त्यामुळे व्लॉग्स उशिरा येत आहेत. तर त्याबद्दल सॉरी. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट.